नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी गवारच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत. गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे. साधारणतः 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. आपल्या शेंगाच्या क्वांटिटीनुसार आपण तेल कमी जास्त करायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकून दिलेली आहे. 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे मोहरी तडतडली की आपण ह्यामध्ये कट करून घेतलेला कांदा टाकून दिलेला आहे. साधारणतः 4 कांदे ह्या ठिकाणी लहान आकारातले कट करून घेतलेले आहेत. अगदी साध्या पद्धतीची भाजी आहे. बिलकुल जास्त मसाले ह्या ठिकाणी वापरलेले नाहीत. रोजच्या जेवणासाठी आपल्याला ही भाजी अगदी साधी पद्धत आहे. कढीपत्ता टाकून दिलेला आहे. थोडासा आता आपल्या गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपल्याला हे कांदा तळून घ्यायचा आहे. कांदा छान तळला की आता आपण ह्यामध्ये जे शेंगा घेतलेले आहेत कट करून त्या शेंगा आपल्याला टाकून द्यायच्या आहे. ह्या ठिकाणी आपण शेंगा उकडून किंवा भाजून घेतलेल्या नाही आहेत. अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे. अगदी छान कांदा लसूण आपला तळलेला आहे. आता शेंगा टाकून द्यायचा आहे. शेंगा आपण हे कच्च्याच घेतलेल्या आहेत. ह्या ठिकाणी आपण उकडून वगैरे काही केलेलं नाही. ह्या ठिकाणी मस्त असं भाजून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटाकरता आपल्याला गॅस मीडियम ठेवून शेंगा ह्या ठिकाणी तेलातच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. आपण वेगळ्या भाजलेल्या नाहीत त्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणीच भाजून घ्यायचे. भाजल्यामुळे टेस्ट खूप छान येते किंवा तशाच जर आपण ठेवल्या तर कच्च्या राहतात. त्यामुळे ह्या ठिकाणी मसाले न घालता सुरुवातीला आपल्या तेलामध्ये कांद्यामध्येच ह्या शेंगा थोडा वेळ भाजून घ्यायच्या आहेत. म्हणजे टेस्ट खूप छान येईल आणि वेळ पण खूप कमी लागतो. पटकन ही भाजी बनवून तयार होते. वेगळी आपण जर शेंगा भाजत बसल्या तर खूप वेळ लागतो. अगदी पटकन ही भाजी बनवून तयार होते. घाई गडबडीमध्ये आपण ही अशी भाजी बनवू शकतो. ह्या ठिकाणी लाल तिखट टाकून घेतलेला आहे. हळद टाकून घेतलेली आणि घरी जो मसाला आपण बनवतो गरम मसाला तो टाकून घेतलेला आहे. साधारणतः अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. मीठ, लाल तिखट आणि काळा मसाला आपल्या आवडीनुसार आपण भाजीच्या क्वांटिटीनुसार आपण कमी जास्त ह्या ठिकाणी करू शकतो. अगदी मस्त आपले सर्व मसाले आता टाकून झालेले आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला 1-2 मिनिटाकरता सर्व मसाले असं मिक्स करून घ्यायचे. मिक्स झाल्या की थोड्याशा शेंगा ह्या मऊसर होतात. ह्या ठिकाणी 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे. 1 चमचा तिळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. तीळ आणि शेंगदाणे हे भाजून ह्याचे वेगळे पीठ तयार करून घेतलेले आहेत ते टाकून दिलेले आहेत. ह्या ठिकाणी डाळव्याचे 1 चमचा पीठ टाकून दिलेलं आहे. अगदी छान भाजीला आपल्या बॅडिंग पण येते आणि टेस्ट पण खूप छान येते. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी वापरलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की ह्या ठिकाणी आपण थोडंसं गरम पाणी करून घेणार आहोत आणि ते गरम पाणी आपल्याला ह्या भाजीमध्ये रस्सा बनवण्यासाठी टाकून द्यायचं आहे. तुम्हाला रस्सा कमी करायचा असेल तर थोडं पाण्याची क्वांटिटी कमी ठेवायची आणि फक्त शेंगा ह्या फ्राय करून थोड्या वेळासाठी झाकून जर ठेवल्या तर खूप छान भाजी तयार होते. पण ह्या ठिकाणी मी रस्सा बनवत आहे त्यामुळे थोडं जास्तीचं पाणी टाकलेलं आहे. एक 5 मिनिटाकरता आपल्याला छान भाजी ही उकळू द्यायचं आहे. जे की शेंगा पण छान मऊसर होतील आणि आपला रस्सा जो आहे तो दाटसर होऊन मस्त भाजी बनवून तयार होईल. अगदी पाणी आटलेलं आहे आणि भाजी मस्त तयार झालेली आहे. तुम्हाला ही भाजी कशी वाटली? भाकरीसोबत खाण्यासाठी आपली भन्नाट भाजी ही तयार झालेली आहे किंवा चपातीसोबत खाण्यासाठी अगदी अतिशय कमी वेळामध्ये कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे. अगदी पटकन जेव्हा वेळ नसतो तेव्हा आपण अशी भाजी बनवतो. वेळ खूप कमी लागतो. अगदी मस्त चविष्ट अशी आपली भाजी साध्या पद्धतीने तयार झाली आहे. तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.